परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य योगमूर्ती सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विठ्ठलरावजी, जे 1951 पासून योगाभ्यासी मंडळ स्थापन झाल्यापासूनच जवळपास जनार्दन स्वामींच्या बरोबर योग प्रचार करत आहेत। ते आता 97 वर्षाचे आहेत। त्यांनाही मनपूर्वक वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मनपूर्वक वंदन करतो। सभागृहात उपस्थित सर्व योग साधक साधिका, योग प्रचारक, योग कार्यकर्ते, योग शिक्षक, योग तज्ञ आणि योग प्रेमी या सर्वांना मनपूर्वक वंदन। जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाला 75 वर्षे पूर्ण झाले। निःशुल्क काम करणे 75 वर्षे, काम दरवर्षी वाढत राहावं, वर्धिष्णू काम असावं, असा एक विलक्षण प्रयोग नागपूरला जनार्दन स्वामी महाराज यांनी 1951 पासून प्रारंभ केला। आज त्याला 75 वर्ष झालेले आहेत। या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वेळा पूर्व नागपूरमध्ये जो योगाचा प्रचार वाढलेला आहे तो अपूर्व आहे। पूर्व नागपूरमध्ये घडणारा अपूर्व कार्यक्रम म्हणजे आजचा हा योग मेळावा आहे। या योग मेळाव्याला आणखी एक सुंदर सोनेरी आणि काठ लागलेला आहे। तो म्हणजे आपल्याला दिल्लीच्या आयुष्य मंत्रालय आणि दुसरं का मोरारजी योग विद्यालय जे आहे यांनी एक जबाबदारी दिली आहे नागपूरमध्ये योग दिन साजरा करण्याची। आणि त्यानिमित्त 100 दिवसापासून योग दिवसाला म्हणजे 21 जूनला 100 दिवस असताना हा कार्यक्रम त्यांचा चालू होतो। आपल्याला ही जबाबदारी दिली आहे। आपण ह्या कार्यक्रमामध्ये तीही जबाबदारी पूर्ण केलेली आहे। एक अनोखा प्रयोग, नाट्य आणि नृत्य आणि संगीत या त्रिवेणी संगमासकट योग प्रचार करण्याचा एक नवीन आविष्कार आपल्या रेवतकर मॅडम यांनी, मॅडम हा शब्द मी आता वापरणार नाही आहे, त्यांना सगळ्या महिलांना, महिला शिक्षकांना माई म्हणणार आहे। रेवतकर माई यांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला पुढाकार घेऊन समोर आणलेला आहे, हा मला वाटतं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये येणार आहे। इतका सुंदर कार्यक्रम हा आपला झालेला आहे आणि त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे, ज्यांनी ज्यांनी इथे गेल्या कित्येक दिवसापासून, म्हणजे मी तर 3 महिने पाहतो आहे, बैठकी चालू आहेत, कार्यक्रम चालू आहेत, योजना चालू आहेत, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आणि आभार मानतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो। गुरुकार्य करत असताना कशा प्रकारे कार्यरत राहावं, आपला संसार सांभाळत असताना गुरुकार्य निष्ठेने कसं करावं याचा आदर्श म्हणजे जनार्दन स्वामींचे हे सर्व कार्यकर्ते आणि शिक्षक आहेत। कुठेही एकाही पैशाची अपेक्षा, आजच्या युगात एकाही पैशाची अपेक्षा न ठेवता कार्य करणं, याला वेड्यात दौडले 7 मराठे वीर हे जसं वेड लागलेलं असतं, एक झिंग चढलेली असते। आम्हा सर्व लोकांना गुरुकार्याची अशी झिंग लागलेली आहे। आपला प्रपंच नेटका करत असताना गुरुकार्य मात्र अत्यंत उत्साहाने, अत्यंत प्रेरणास्पद पद्धतीने आणि अत्यंत आकर्षक प्रदर्शनाने गुरुकार्य करण्याची जी एक हातोटी
पूर्व नागपूरमध्ये प्रगट झालेली आहे, त्याबद्दल त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि कल्पना करतो की येणाऱ्या या वर्षभरात जे मोठमोठे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये असाच हा मोठा कार्यक्रम की तो मोठा कार्यक्रम असं मनामध्ये कौतुक करण्याचं आणि भाव जागृत व्हावे असे एकानंतर एक मोठमोठे कार्यक्रम आपण या वर्षभरात घेणार आहोत. हे करत असताना कार्य मात्र वाढवलं पाहिजे. आज नागपूरमध्ये 105 वर्ग आहे, पण ते पुरेसे नाही आहेत. त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम ही प्रेरणादायी ठरणार आहे. निरोगी राहा, योग करा, निरोगी राहा असं 3-3दा या नाटकाच्या आणि नृत्याच्या कार्यक्रमामध्ये बोर्ड लावले, घोषणा दिल्या. आता लोक निरोगी कसे राहतील, योग कसं करतील? त्यांच्या घरासमोर योगगंगा नेली पाहिजे, वर्ग तयार करावे लागतील. आम्हा इथे जमलेले जे 1000, 1500, 2000 लोक आहोत आपण, या सगळ्यांनी आज हा संकल्प करायचा आहे की ह्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, कारण आपल्याला नोव्हेंबर व डिसेंबरपर्यंत एक फार विराट असं मोठं आंतरराष्ट्रीय योग संमेलनही घ्यायचं आहे. अनेक गोष्टी करायच्या आहेत. 21 जूनचा मोठा कार्यक्रम करायचा आहे. या सगळ्यासाठी आता आपल्याला क्षणभरही विश्रांती घेता येणार नाही आहे. हा कार्यक्रम झाल्याबरोबर दुसऱ्या कार्यक्रमाला कामाला लागायचं आहे. ती कामाला लागण्याची शक्ती, ते कामाला लागायची क्षमता, प्रेरणा, उत्साह आपल्याला जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपेने प्राप्त होणार आहे. हा विश्वास प्रगट करून मी माझे 2 शब्द इथेच पूर्ण करतो. नमस्कार.